आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. पत्रकारांना कथित जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपानंतर खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात पत्रकार संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर आणि विविध वृत्तवाहिन्यांवरही मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. दरम्यान काल सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून पत्रकारांची माफी मागण्यासाठी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित केल्याची माहिती आहे. मात्र त्या पत्रकार परिषदेला अनेक प्रसारमाध्यमांनी बहिष्कार टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. ते भोगणार हा सर, राजुल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला बस झाला ना. आता तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं. बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय. चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत. चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू. चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार. कशाला जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय. हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर. नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा. काय होतोय बरं, तुम्ही उगाच माझ्या गांडीत पोट घालतात आहे. घे रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उगाच ठेवतो, ठेवतोय तुम्हाला जेवायला देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय. खूप दिवस सहन केलं तुम्ही. हा बाजू कशाला गांडीत घुसताय. अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व. त्यांनी काय बोलू दे, अरे काही बोलू द्यायच्या. गांडीत गेलं आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला. आला तर मारणार होता. तुम्ही दिली बरोबर. रेकॉर्ड करा आणि सांगा. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय. बस झाला, सहन केलं खूप. हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे. तुम्हाला जेवायला देतो मी इकडे. घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि डिजिटल मीडिया परिषद यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. देशमुख यांनी पत्रकारांना कथित धमकी देणाऱ्या व्यक्तीला सरकारी सुरक्षा देणे योग्य नसल्याचे सांगत खासदार संजय दिना पाटील यांची Y दर्जाची सुरक्षा तातडीने काढून घेण्याची मागणी केली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार पत्रकार खासदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. काही प्रश्न विचारल्यानंतर खासदारांनी संताप व्यक्त करत अर्वाच्य भाषा वापरल्याचा तसेच पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही बॉम्ब आणि खुणांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यांची चौकशी व्हावी अशी मागणीही पत्रकार संघटनांनी केली आहे. या सर्व आरोपांची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या सर्व आरोपांबाबत खासदार संजय दिना पाटील यांची अधिकृत भूमिका किंवा सविस्तर प्रतिक्रिया अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची अधिकृत चौकशी आणि निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहेत. राज्यात या प्रकरणाकडे लक्ष लागले असून प्रशासन आणि सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी नरेश चौधरी आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, नंदुरबार.